एका पावसाळी अंधाऱ्या रात्रीची गोष्ट आहे. मी आणि माझा जवळचा मित्र अर्जुन मुंबईहून कोल्हापूरला एका लग्नासाठी निघालो होतो. वेळ साधारण रात्रीचे 10 वाजले होते. पावसाच्या सरी अंगावर कोसळत होत्या. आकाशात विजा चमकत होत्या आणि वातावरणात एक अजब थंडी आणि उदासी होती. NH4 मार्गावरून गाडी चालवत असताना अचानक गुगल मॅप्सवर एक शॉर्टकट रस्ता दिसला. एका गावातून जंगलाच्या मधून जाणारा. वाटलं वेळ वाचवूया म्हणून आम्ही त्या रस्त्यावर वळलो. सुरुवातीला सगळं ठीकठाक वाटत होते, पण काही किलोमीटर नंतर रस्ता चिकट मातीचा, संकीर्ण आणि गर्द झाडांनी वेढलेला झाला. मागे फिरणं शक्य नव्हतं आणि अचानक गाडी बंद पडली. बाहेर पाऊस कोसळत होता. हवा वेडी झाल्यासारखी झाडांच्या फांद्या झटकत होती आणि एका गूढ शांततेत जंगल जणू काहीतरी लपवत होतं. अर्जुन गाडीतून उतरून इंजिन तपासायला गेला. मी मोबाईलचा टॉर्च लावला, पण काही सेकंदातच नेटवर्क गायब झालं. मोबाईलही काही कामाचा राहिला नाही. तेवढ्यात मला वाटलं कुणीतरी मागून येत आहे. पावसाच्या आवाजात एक हलकी पावलांची चाहूल. मी मागे वळून पाहिलं आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. धुक्यातून 3-4 अस्पष्ट आकृती आमच्याकडे सरकत होत्या. पांघरसर, ओलसर कपडे, चेहरा अस्पष्ट, मान वाकलेली आणि चालणं असं जणू जमिनीवर न घासता पाय सरकत होते. मी घाबरत अर्जुनला हाक मारली. दोघंही पटकन गाडीत बसलो. दरवाजे बंद केले. आकृती जवळ येऊन गाडीभोवती उभ्या राहिल्या. एकदम शांत, एकही आवाज नाही. आणि मग गाडीचा मागचा दरवाजा अचानक जोरात हलला. कोणीतरी जोरात ओढल्यासारखं वाटलं. श्वास रोखून आम्ही तसंच बसून राहिलो. काळजाचा ठोका वाढलेला. काही क्षणांनी जे एका युगासारखं वाटलं, त्या आकृती हळूहळू नष्ट होऊ लागल्या, धुक्यात मिसळल्या. आणि काही वेळाने मोबाईलचं नेटवर्क परत आलं. आम्ही वेगळेच मेकॅनिकला फोन केला. अर्ध्या तासाने तो पोहोचला. त्याने गाडी तपासून सांगितलं, गाडीला काहीच झालं नाही, पण तुम्ही ज्या रस्त्यावरून आलात तो शपीतवाड्याचा रस्ता म्हणतात. इथे वर्षापूर्वी एका कुटुंबाचा अपघात झाला होता. रात्री इथून जाणं लोक टाळतात. लग्न झाल्यानंतर 2 दिवसांनी आम्ही परत मुंबई जायला निघालो. अर्जुनच्या चुलत भावाने, दीपकने आम्हाला सोबत यायचं ठरवलं. मी त्या शपीतवाड्याच्या रस्त्याचा उल्लेख केला, पण दीपक हसून म्हणाला, अरे काही भूत वगैरे नसतं, पावसात माणसालाच सगळं वेगळं वाटतं. पण माझं मन अजूनही अस्वस्थ होतं. तरी आम्ही ठरवलेलं होतं, यावेळी फक्त मुख्य रस्त्यानेच जायचं. रात्री 8 वाजता आम्ही निघालो. हवामान परत ढवळलं होतं. पावसाची टपटप सुरूच होती, पण रस्ता मोकळा होता. NH4 वरून जात असतानाच दीपक म्हणाला, मी एक वळण ओळखतो, तिकडून गेलं तर जास्त लवकर पोचू. मी आणि अर्जुन एकदम त्याच्याकडे पाहिलं. तो रस्ता तोच होता. मी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण दीपकला हट्टच होता. शेवटी आम्ही त्याच रस्त्याने गेलो, त्या शपीतवाड्याचा रस्त्याने. यावेळी काहीसं सुरुवातीला शांत होतं. जंगल तसंच होतं, दमट, धुकट आणि भेसूर. पण गाडी व्यवस्थित चालत होती. दीपक हसत हसत ड्रायव्हिंग करत होता. आणि मग गाडीच्या पुढ्यात अचानक एका वृद्ध माणसाचा सिल्हवेट दिसला. पांढऱ्या केसांचा, लांब झब्बा आणि हातात लाठी. गाडी थांबवली. दीपक खाली उतरला. त्या वृद्ध माणसाने काहीसं अस्पष्ट बोलायला सुरुवात केली. तुम्ही परत आलात, पण तो रस्ता परत येणाऱ्यांचा नाही. आम्ही दोघंही एकदम आतून हादरलो. मी दीपकला ओढून परत गाडीत बसवलं, पण गाडी आता आपोआप मागे जाऊ लागली. ब्रेक फेल, स्टेअरिंग लॉक. गाडी स्वतःचं नियंत्रण गमावून त्या वळणवाटांमधून मागे जायला लागली, जणू कोणी ती खेचत होतं. रस्त्याच्या कडेला एक कोसळलेला वाडा दिसला. तोच देवाचा वाडा. गाडी अचानक थांबली आणि समोर त्या वृद्ध माणसाच्या जागी तीच आकृती. मान वाकलेली, ओलसर कपडे, चेहरा अस्पष्ट. आवाज आला, आता तुम्हीही राहाल इथे आमच्यासोबत. तेवढ्यात गाडीच्या मागे एक मोठा उजेड पडला. ट्रकचा हेडलाईट. कोणीतरी मागून येत होतं. त्या प्रकाशात सगळं पुन्हा शांत झालं. गाडीचा ब्रेक परत चालू झाला. स्टेअरिंग मोकळं झालं. आम्ही वेड्यासारखे तिथून बाहेर पळालो. पुढच्या दिवशी गावातल्या एक ज्येष्ठ व्यक्तीला ही गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं, त्या वाड्यात अपघात झालेलं कुटुंब अजूनही वाडा सोडलेलं नाही आणि जो कोणी त्या रस्त्याने 2दा जातो त्याला त्यांची जागा घ्यावी लागते. तुम्ही वाचलात, दैवी शक्तीने तुम्हाला वाचवलं.